हवामान या पाठाचा अभ्यास करूयात। मुलांनो, हवामान या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं आपण या दोनही देशांमधून, ब्राझील आणि भारत या दोनही देशांमधून गेलेल्या प्रमुख वृत्तांचा अभ्यास करूयात। भारतामधून, भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेलं आहे। पहा, इथून असं ही कर्कवृत्ताची रेष दिसते तुम्हा सर्वांना। या ठिकाणाहून कर्कवृत्त गेलेलं आहे। तसेच ब्राझीलमधून, ब्राझीलच्या उत्तरेला या ठिकाणाहून विषुववृत्त गेलेलं आहे। तसेच ब्राझीलच्या दक्षिणेला या ठिकाणाहून मकरवृत्त गेलेलं आहे। ब्राझीलच्या उत्तरेला इथून विषुववृत्त जाते, ब्राझीलच्या दक्षिणेला इथून मकरवृत्त जात आहे। ही वृत्त माहिती असणं आवश्यक आहे। अर्थात ब्राझीलमधून व भारतामधून ही जी वृत्त जात आहेत, या वृत्तामुळे या ठिकाणच्या हवामानावर फार मोठा परिणाम होतो। अर्थात इथे विषुववृत्त गेल्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये उष्ण हवामान असेल। इथून मकरवृत्त गेल्यामुळे या ठिकाणी इथलं हवामान, मकरवृत्ताच्या दक्षिणेकडचं हवामान समशीतोष्ण असेल। तसंच भारतामधून मध्य भागातून कर्कवृत्त गेल्याने कर्कवृत्ताच्या मधल्या भागामध्ये लंबरूप किरणं पडतात। अर्थात इथलं हवामान उष्ण असेल आणि कर्कवृत्तापासून जसजसं उत्तरेकडे जाऊ तसतसं हवामान हे समशीतोष्ण असेल, शीत असेल। तसेच या कर्कवृत्तापासून जसजसं दक्षिणेकडे जाऊ तसतसं हवामान उष्ण असणार आहे। या सर्व उष्ण हवामानाचा, समशीतोष्ण हवामानाचा पर्जन्यमानावर सुद्धा परिणाम होतो। या सर्वांचा सविस्तर अभ्यास आपण या पाठामध्ये करू। मुलांनो, हवामान या पाठाचा विचार करत असताना पाठाच्या सुरुवातीला भारत आणि ब्राझील या दोन देशांचे नकाशे दिलेले आहेत। त्यांचं निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। नकाशाशी मैत्री केल्यानंतर आपल्याला हा पाठ अधिक समजायला सोपा जाणार आहे। म्हणून आपण या प्रश्नांचा आधी विचार करूयात। इथे प्रथम ब्राझीलचा नकाशा आहे। या ब्राझीलच्या नकाशामध्ये सूची देण्यात आलेली आहे। ती इथे सूची दिसते तुम्हाला सर्वांना। या सूचीमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे ते प्रथमतः पाहूयात। सूचीमध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटरमध्ये इथे दिलेलं आहे। त्यानंतर त्याच्याखाली तापमान रेषा देण्यात आलेली आहे। इथे 18 दिसते आणि त्याच्यावरून गुलाबी रेषा मारलेली आहे। त्यानंतर निळ्या बाणाच्या साहाय्याने प्रमुख वारे दाखवलेले आहेत। आता आपण सर्वजण नकाशा पाहणार आहोत आणि नकाशा पाहून त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत। पहिला प्रश्न आहे, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? नकाशामध्ये सरासरी तापमान कक्षांचा विचार करत असताना किमान तापमान जे आहे ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत आहे आणि कमाल 28 अंश सेल्सिअसपर्यंत आहे। नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलची सरासरी वार्षिक तापमान कक्षा 18 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे। पुढील प्रश्न, कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? आता आपल्याला पर्जन्याचा रंग, सरासरी पर्जन्य जे आहे 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य जे आहे ते इथे आपल्याला डार्क रंगामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। पहा, या ठिकाणी सूचीमध्ये दिसतंय। आता ते कुठे पडतंय तर ब्राझीलच्या उत्तर मध्य भागामध्ये हा पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतोय। ॲमेझॉन नदीचं जे खोरं आहे तिथे हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय। पुढील प्रश्न पहा, ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? आता ब्राझीलमध्ये ईशान्य या बाजूने येत आहेत वारे, त्याचबरोबर आग्नेय दिशेने सुद्धा वारे आतमध्ये येत आहेत। या दोन दिशांनी वारे ब्राझीलच्या दिशेने येत असताना दिसत आहेत। त्यामागचं कारण काय असावं तर ब्राझीलचा ईशान्येकडील प्रदेश हा इतर प्रदेशांपेक्षा जास्त तापमान व कमी पर्जन्याचा असल्याने पूर्वीय वारे या प्रदेशाकडे आकर्षिले जातात, हे लक्षात घ्या। पुढील प्रश्न पाहूयात, या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? ब्राझीलच्या पूर्वेकडील भूभाग हा उच्चभूमीचा असून या दरम्यान उच्चभूमी आहे। आग्नेयेकडील अजस्र कडा, इथे अजस्र कडा आहे
या कड्यामुळे पूर्वीय वाऱ्यांना येथे अडथळा निर्माण होतो। या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल? या वाऱ्यामुळे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं की जे आपल्या भारतातही पडतं, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा। पूर्वीय वारे हे समुद्राकडून जमिनीकडे येत असताना ते बाष्पयुक्त असतात, कारण ते समुद्रावरून येतात। पूर्वेकडील उच्चभूमीच्या प्रदेशाकडून, या बाजूला उच्चभूमीच्या प्रदेशाकडून विशेषतः अजस्र कड्यामुळे ते अडवले जातात। त्याचा परिणाम म्हणून या भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडत असतो। या भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो। कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? आपल्याला 18° या ठिकाणी एक दिसतंय, या एक ठिकाणी एक दिसतंय। ब्राझीलमधून 23.5 इथून मकरवृत्त जातं, अर्थात ब्राझील हा विषुववृत्तापासून दक्षिणेच्या बाजूला लांब लांब होत जात आहे। अर्थात मकरवृत्ताच्याही खालच्या दिशेला बराचसा भाग ब्राझीलचा आहे, त्यामुळे ब्राझीलच्या दक्षिणेकडे तापमान कक्षा ही कमी आढळून येते। ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा आणि तेथील हवामान स्थिती सांगा। ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडे या ठिकाणी तसेच ईशान्य दिशेस असलेला प्रदेश हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। या सर्व ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून हा ओळखला जातो। तेथील हवामान उष्ण तसंच कोरडं सुद्धा असतं। कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे? आता आपल्याला माहिती आहे की ब्राझीलच्या उत्तरेकडून विषुववृत्त इथून गेलेलं आहे। ब्राझीलच्या पूर्व उत्तर भागामध्ये सरासरी तापमान जास्त आपल्याला आढळून येतं। पुढील प्रश्न, अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? तुम्हा सर्वांना माहिती आहे अक्षवृत्त अशा पद्धतीने आडवी जात असतात ते। तर आपल्याला एक लक्षात घ्या भाग, इथून मकरवृत्त गेलेला आहे, अर्थात या ठिकाणचं हवामान हे समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश असतो। तर ब्राझीलच्या दक्षिणेकडील अगदी दक्षिणेकडील भाग जो आहे तो समशीतोष्ण हवामानाचा आहे, कारण ब्राझीलच्या विषुववृत्तापासून, ब्राझीलमधून जे विषुववृत्त गेलेलं आहे त्याच्यापासून हा बराचसा दूरचा भाग आहे। मकरवृत्ताच्याही दक्षिणेकडे हा भाग आढळतो, त्यामुळे इथे तापमान समशीतोष्ण प्रकारचं हवामान आढळून येईल। पुढील प्रश्न, 0° ते 5° उत्तर दक्षिण पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल? 0 ते 5° उत्तर व दक्षिण या भागामध्ये 0 ते 5° म्हणजे हा मधला पट्टा जो आहे त्या पट्ट्यामध्ये वाऱ्यांची दिशा किंवा स्थिती कशी असेल? तर इथे वाऱ्यांचं ऊर्ध्वगामी दिशेने वहन होत असेल, वरच्या दिशेने वहन होतं ऊर्ध्वगामी, म्हणजे त्याचाच परिणाम म्हणून दररोज दुपारनंतर या ठिकाणी अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो। म्हणजे या ठिकाणी दररोज दुपारनंतर 4-5च्या दरम्यान पाऊस डेली पडत असतो। या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे? इथे आपल्याला रंगांच्या छटा सगळ्या दिसत आहेत। हा क्षेत्रगणी पद्धतीचा नकाशा आढळून येतो। पुढे जाऊयात आता। ब्राझीलचा नकाशा झालेला आहे। इथे आपल्याला ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची छेदरेषा दाखवण्यात आलेली आहे, त्याच्यावर थोडासा विचार करूयात। ब्राझीलच्या उत्तरेकडून ब्राझीलच्या दक्षिणेकडे ही छेदरेषा दिसतीये। गियाना उच्चभूमीपासून ब्राझीलच्या अजस्र कड्यापर्यंत हा छेद दाखवलेला आहे। या ठिकाणी उंची दाखवलेली आहे, या ठिकाणी पर्जन्य दाखवलेलं आहे आणि इथे अंतर दाखवलेलं आहे। उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचं अंतर दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार पडणारं पर्जन्य कसं आहे, किती उंचीवर किती पर्जन्य पडतंय, हा सगळा छेद इथे दाखवण्यात आलेला आहे। भारतासंदर्भात प्रश्न पाहूयात। इथे आपल्याला सूची दिसतीये। या ठिकाणी रंग आपल्याला जे दिसत आहेत, निळ्या रंगांच्या छटा दाखवण्यात आलेल्या आहेत। त्या छटा आपल्याला पर्जन्य दाखवत आहेत। गुलाबी रंगाची रेष दाखवलेली आहे, तापमान दाखवत आहेत आणि निळी आडवी रेष जी आहे ती आपल्याला वाऱ्यांची दिशा दाखवत आहे। आपण पुढे जाऊयात थोडंसं। प्रश्न पहिला, 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असणारे प्रदेश कोणते आहेत, हा प्रश्न विचारलेला आहे। आता आपल्याला अगदी
डार्क रंग कुठे दिसतोय तर आपल्याला या भागामध्ये डार्क रंग दिसतोय, तसेच ईशान्येकडे इथे या भागात सुद्धा आपल्याला डार्क रंग दिसतोय। तर भारतातील चेरापुंजी व मौसिनराम आणि अतिपूर्वेकडील आसाम व अरुणाचल प्रदेशांचा काही भाग हा 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान असणारा आहे। इथे मला नैऋत्य म्हणायचं होतं, चुकून ईशान्य झालं। तर इथे जास्त पर्जन्य पडत आहे, पण सर्वात जास्त पर्जन्य भारताच्या पूर्व दिशेला पडतं। चेरापुंजी मौसिनराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्य पडणारं ठिकाण इथे भारताच्या पूर्वेला आहे। पुढे कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते आहेत? आता पहा, भारताच्या उत्तरेस व ईशान्येकडील काही प्रदेश तसेच दक्षिणेकडील अनामलाई पर्वतरांगांच्या प्रदेशात किमान तापमान असून पूर्व किनारपट्टीजवळील काही प्रदेशात तसेच वायव्य भागात कमाल तापमान दिसून येतं। इथे वायव्य भागात सुद्धा कमाल तापमान दिसतंय। तापमान रेषा आपल्याला सांगतायत पहा सगळ्या। किमान तापमान सुद्धा तुम्हाला दिसतंय। तर या ठिकाणी अशा पद्धतीने तापमान कक्षा दिसतायत। तापमान कोणत्या दिशेकडे वाढत जाते? अर्थात भारताच्या मध्यातून इथून कर्कवृत्त गेलेलं आहे। या पद्धतीने असं कर्कवृत्त गेलेलं आहे। विषुववृत्तापासून भारत उत्तरेकडे आहे। अर्थात जसजसं आपण कर्कवृत्तापासून दक्षिणेकडे जाऊ तसतसं तापमान वाढत जाणार आहे। त्यामुळे भारताच्या दक्षिण दिशेकडे तापमान वाढत जाते। वाऱ्याची दिशा सांगा आणि या वाऱ्याचे नाव सांगा। भारतामध्ये वाऱ्यांची दिशा ही नैऋत्येकडून ईशान्येकडे असून या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारं असं म्हणतात। या पद्धतीने हे वारं जातं, नैऋत्येकडून ईशान्येकडे वारं जात असतं। भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत ठरते? अर्थात नैऋत्य मोसमी वारे की जे अरबी समुद्रावरून तयार होऊन ईशान्य दिशेला जात असते। राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते, याचे कारण काय असेल? राजस्थान भागात वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात। अर्थात या राजस्थानचा भाग या ठिकाणी येतो। अर्थात या वाऱ्यांमध्ये बाष्पाचं प्रमाण अतिशय कमी असतं, त्यांना वाहताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही। त्याचाच परिणाम म्हणून राजस्थानमध्ये कमी पाऊस पडतो, त्यामुळेच तेथील काही भागात वाळवंट मोठ्या प्रमाणात आढळून येतं। देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारचं असेल? अर्थात इथे हिमालय पर्वताच्या रांगा आहेत, हे सर्वांना माहिती आहे। आणि कर्कवृत्तापासून उत्तरेकडे तापमान कमी कमी होत जातं, त्यामुळे या भागातील हवामान समशीतोष्ण व शीत प्रकारात मोडते। पुढील प्रश्न, भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे अक्षवृत्त काढा। आपण हे सुरुवातीलाही काढलं होतं। हे भारताच्या मध्यातून जातं कर्कवृत्त, हे भारताच्या मध्यातून जाणारं आणि हवामानावर परिणाम करणारं अक्षवृत्त म्हणजे कर्कवृत्त आहे आणि ते भारताच्या मध्यातून जात असतं। पुढे जाऊयात आपण आता। तुम्हाला इथे मॅनॉस, बेलेम, पोर्तो अलेग्रे आणि रिओ दी जानेरिओ या शहरांचे वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख दिसतोय, त्याचा आपण जरा सविस्तर अभ्यास करूयात। ब्राझीलमधील 4 शहरांचा वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख इथे दाखवण्यात आला आहे। इथे आपल्याला कमाल तापमान आणि किमान तापमान दाखवलेलं आहे। कमाल तापमान आहे ते लाल रंगांच्या साहाय्याने दाखवलेलं आहे। किमान तापमान निळ्या रंगाच्या रेषेच्या साहाय्याने दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर आलेखाच्या डाव्या बाजूला तापमान अंश सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे। त्यानंतर आलेखाच्या उजव्या दिशेला पर्जन्यमान दाखवण्यात आलेलं आहे। हे प्रत्येक शहराच्या बाबतीत त्याच पद्धतीने आहे। आता आपण पहिला प्रश्न पाहूयात। या ठिकाणी खाली महिने दिलेले आहेत पहा। पहिला प्रश्न पाहूयात, 4ही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे? आता पहिलं मॅनॉस शहर घेऊयात आपण। इथे या शहरामध्ये आलेख पाहता लक्षात येईल ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या ठिकाणचं तापमान आपल्याला जास्त दिसतंय। त्यानंतर बेलेम या ठिकाणचं पाहूयात, इथे जून ते डिसेंबरमध्ये तापमान जास्त दिसतंय। पोर्तो अलेग्रेमध्ये पाहूयात,
इथे जानेवारी व फेब्रुवारीमध्ये तापमान जास्त दिसतंय. रिओ दी जानेरिओमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला तापमान जास्त दिसेल. आता दिलेल्या शहरात पाऊस कोणत्या महिन्यात जास्त पडतोय हे आपल्याला पाहायचं आहे. मॅनास व बेलम या 2 शहरात मार्च या महिन्यामध्ये पाऊस जास्त पडतो. तर पोर्तो अलेग्रेमध्ये ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाऊस जास्त पडताना दिसतोय. तर रिओ दी जानेरिओ या शहरात डिसेंबर ते मार्च या काळामध्ये पाऊस जास्त पडताना दिसतोय. ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता आहे? ब्राझीलमध्ये वर्षभर पाऊस पडत असल्याचं आपल्याला इथे दिसतंय. हवामान अक्षवृत्तीय स्थानामुळे अक्षवृत्तीय विस्तार मोठ्या प्रमाणात आहे या देशामध्ये, अर्थात त्याचा हा परिणाम दिसतोय आपल्याला. कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे? आपल्याला इथे बेलेम शहराची तापमान कक्षा सर्वाधिक असून ती 9.5 अंश सेल्सिअस असल्याचं दिसतंय. रिओ दी जानेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल? इथे सौम्य व आर्द्र प्रकारचे हवामान आपल्याला दिसतंय तुलनात्मक या 3 शहरांच्या. मुलांनो, ब्राझील हवामान पाहूयात. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त आहे हे आपल्याला इथं दिसतंय. त्यामुळे ब्राझीलमध्ये हवामानात विविधता आढळते. जसं विषुववृत्ताजवळ म्हणजे इथून जे विषुववृत्त गेलेलं आहे या ठिकाणाहून विषुववृत्ताजवळ उष्ण, तर इथे मकरवृत्ताजवळ दक्षिणेच्या बाजूला समशीतोष्ण हवामान आढळते. या ठिकाणी उष्ण हवामान आढळते तर या ठिकाणी समशीतोष्ण हवामान आपल्याला आढळून येते. आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून या देशात पाऊस पडतो. आग्नेयेकडून येणारे पूर्वीय वारे आणि ईशान्य दिशेकडून येणारे पूर्वीय वारे यामुळे या देशामध्ये पाऊस पडतो. ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. हा जो आहे हा वर उत्तरेकडच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे आणि समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्र कड्यापासून, अजस्र कडा या ठिकाणी आहे पहा, अजस्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो. या समुद्रावरून या बाजूने वारे यायला लागतात, त्यावेळी या कड्यामुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे किनारी भागामध्ये या ठिकाणी अडथळा झाल्यानंतर या किनारी भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. उच्चभूमीच्या पलीकडे म्हणजे या ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे जेव्हा वारं जातं या ठिकाणी वारं आल्यानंतर वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे येथे अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. तसंच हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशास अवर्षण चतुष्कोन असंही म्हटलं जातं. या ठिकाणच्या भागाला अवर्षण चतुष्कोन असंही म्हटलं जातं. पुढे पाहूयात. तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे. आपण इथून विषुववृत्त गेल्याचं पाहिलेलं आहे. अर्थात विषुववृत्ताजवळ तापमान हे उष्णच असतं, त्यामुळे इथला भाग हा उष्ण तापमानाचा आहे. तर दक्षिणेकडील प्रदेशाच्या इथून मकरवृत्त गेलेला आहे. अर्थात इथलं तापमान या उत्तरेकडच्या तुलनेमध्ये कमी असतं, समशीतोष्ण प्रकारचं असतं. त्यामुळे या ब्राझील देशामध्ये ऋतूनुसार तापमानामध्ये विविधता आढळून येते. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ या ठिकाणी किनारी भागामध्ये तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण झाल्यामुळे, त्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत आणि म्हणून ब्राझीलच्या किनारी भागात वादळं फारच क्वचित होत असतात. या देशाचा बहुतांश भाग हा उष्णकटिबंधात येतो. इथून विषुववृत्त गेलेला आहे, इथं भागामध्ये उष्णकटिबंधी आपल्याला आढळून येतो. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त गेले आणि या भागात हवेचं तापमान उत्तरेकडे तापमान जास्त असतं. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी 25 अंश ते 28 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असतं. तर उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान इथे या ठिकाणी थंड असतं. समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असतं. ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान सौम्य व आर्द्र असतं. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो.
ॲमेझॉन खोरे हे ब्राझीलच्या उत्तरेला आहे. इथे 2000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडताना आपल्याला इथे दिसतोय. या ठिकाणी भारतातील 4 प्रमुख शहरांचा वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख दाखवण्यात आला आहे. इथे दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांचा आलेख दिसतोय. कमाल तापमान गुलाबी रेषेच्या साह्याने दाखवले आणि किमान तापमान निळ्या रेषेच्या साह्याने दाखवले. आलेखांच्या डाव्या बाजूला तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिसतंय आपल्याला आणि आलेखांच्या उजव्या बाजूला पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये दाखवलेलं दिसतंय. प्रश्न पहिला पाहूयात. चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो आणि का? चेन्नई आपल्याला इथे दिसतंय पहा, या ठिकाणी चेन्नई आहे. चेन्नईमध्ये इतर ठिकाणांच्या तुलनेत जून ते ऑगस्टमध्ये कमी पर्जन्य आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यामध्ये पर्जन्यवृष्टी जास्त होताना दिसतीये. उर्वरित ठिकाणांचा विचार करता सर्वाधिक पर्जन्याचा कालावधी जून ते सप्टेंबर हा दिसतोय. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ मान्सून परतीचा काळ असतो आणि तामिळनाडू राज्याला या काळामध्ये सर्वात जास्त पाऊस मिळतो, त्यामुळेच हा फरक दिसतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून तामिळनाडूमध्ये हा पाऊस पडत असतो आणि त्यामुळे याचा फायदा या ठिकाणी होत असतो. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते? दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणच्या तापमान वक्रात कुठलं साम्य आढळते? तर दिल्ली व कोलकाता या दोन्ही शहरांचे तापमान जानेवारी ते मे या महिन्यांदरम्यान वाढताना दिसून येते आपल्याला आणि जून महिन्यापासून दोन्ही शहरांच्या तापमानामध्ये घट झालेली दिसून येते. ही घट डिसेंबरपर्यंत कायम असल्याचंही दिसतंय. पुढील प्रश्न. 4ही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा. 4ही शहरांचा विचार करता दिल्ली 13 अंश सेल्सिअस, त्यानंतर हे तापमान कक्षा बघतोय आपण. कोलकाता 11 अंश सेल्सिअस, मुंबई 10 अंश सेल्सिअस आणि चेन्नई 11 अंश सेल्सिअस दिसतीये. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व यावरून कोणता अंदाज आपल्याला करता येईल? मुंबई या शहराचे तापमान इतर शहरांच्या तुलनेमध्ये कमी आढळून येतं. मुंबई हे शहर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून स्थानिक वाऱ्यामुळे खारे वारे व मतलई वारे जे स्थानिक वारे अरबी समुद्रावरून येत असतं त्यामुळे येथील हवामान सम आढळून येतं. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व यावरून हवामानाचा अंदाज करा? दिल्ली या शहराची तापमान कक्षा आपल्याला जास्त आढळते. दिल्ली येथे फेब्रुवारी ते जून या काळात तापमान वाढत जाते व सप्टेंबर ते जानेवारी या काळात कमी कमी होत जाताना दिसतंय. यावरून येथील हवामान विषम प्रकारचे आहे असा आपल्याला एक अंदाज करता येतो. मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा. मुंबई दिसतं इथं आपल्याला. तापमान व पर्जन्याच्या आधारे आपण असा अंदाज व्यक्त करू शकतो की मुंबईचे हवामान समप्रकारचे असून उष्ण व दमट आहे, कारण आलेखानुसार येथे जून ते सप्टेंबर या काळात पर्जन्यमान जास्त दिसतोय. मात्र तापमानामध्ये या काळात फारसा फरक काही आढळताना दिसत नाही. भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते? चेन्नई वगळता भारतात इतरत्र जुलै ते ऑगस्ट या दरम्यान पर्जन्यवृष्टी जास्त होताना आपल्याला दिसते. या शहरांचे सम व विषम हवामानात वर्गीकरण करा. सम हवामान असलेली शहरं मुंबई, कोलकाता आणि चेन्नई. विषम हवामान असलेलं शहर दिल्ली. मुलांनो, भारताचं हवामान पाहूयात. भारताचं हवामान जे आहे ते मान्सून प्रकारात मोडतं. भारताच्या देशाच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असतं आणि तसंच ते कर्कवृत्तापासून जसजसं दक्षिणेकडे जाऊ तसतसं आपण विषुववृत्ताच्या अधिक जवळ जाऊ लागतो. अर्थात इकडे कर्कवृत्तापासून दक्षिणेकडे, थोडक्यात भारताच्या दक्षिणेकडे तापमान वाढत जाते. हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर तसंच हिमालयीन पर्वतीय क्षेत्रामध्ये या भागामध्ये तापमान हे -40 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली येतं. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्रसपाटीपासूनची उंची
यामुळे निर्माण झालेला आहे। भारताच्या दक्षिणेला असणारा हिंदी महासागर तसेच भारताच्या उत्तरेला असणारा हिमालयीन पर्वत या ठिकाणी आहे हा पर्वत या सर्वांचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर फार मोठा परिणाम होतो, फार मोठा प्रभाव पडत असतो। हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे, हिमालयाच्या उत्तरेला चीनच्या बाजूला गोबीचं वाळवंट आहे आणि त्या वाळवंटातून अतिशय थंड वारे येत असतात, ते हिमालय पर्वतामुळे अडवले जातात। त्याचप्रमाणे अरबी समुद्रावरून नैऋत्य मोसमी वारे जात असतात, ते सुद्धा हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून परत फिरतात आणि परत फिरल्यानंतर पंजाबचा मैदानी प्रदेश तसेच राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात आणि या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे, हे वारे समुद्रावरून येत असल्यामुळे बाष्पयुक्त वारे असतात आणि त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। हा पाऊस पश्चिम घाट व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो। इथे हा पश्चिम घाट आहे, इथे हा पूर्व घाट आहे, यांचा अडथळा वाऱ्यांना होतो आणि या ठिकाणी जी किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी, या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। मात्र या किनारपट्टीच्या विरुद्ध बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि या ठिकाणी कमी पाऊस पडताना दिसतोय, त्यामुळे तुम्हाला हा पट्टा वेगळ्या रंगामध्ये दिसेल पहा। तसेच हे वारे, अरबी समुद्राहून जाणारे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहतात। इथे अरवली पर्वतरांग आहे पहा, या पर्वतरांगांना समांतर वाहतात, त्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो। या भागात पाऊस आपल्याला इथून वारे असे जात आहेत, अरवली पर्वतरांग इथे आहे आणि त्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो। हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात आणि त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते। हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आणि हिमालयाच्या रांगांपासून हे वारे परत फिरतात आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि हा ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात। हा मान्सून परतीचा काळ असतो। भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते। कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेलेले असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते। इथे अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा सामना या देशाला बऱ्याचदा करावा लागतो। भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मानलेले आहेत: उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा हिवाळा इत्यादी। मुलांनो, तुम्हाला एक पुढे प्रश्न विचारलेला आहे, चेरापुंजी आणि मौसिनराम येथे 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, परंतु अगदी जवळच असलेल्या शिलाँग येथे फक्त 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो, असे का? शोधा पाहू म्हणून 31 पानावर हा प्रश्न आहे। हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न समजून घेऊयात आपण। चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी आपल्याला मेघालय या ठिकाणी ही ठिकाणे आढळून येतात। आता पहा, मेघालयातील खासी जिल्ह्यामध्ये ही ठिकाणं आहेत। इथे तुम्हाला खासी जिल्हा दिसेल पहा, या ठिकाणी दिसतोय आणि खासी टेकड्यांच्या उंचीमुळे येथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आणि मौसिनराम, चेरापुंजी या ठिकाणी आहेत, इथे त्यामुळे प्रतिरोध पाऊस पडतो, प्रचंड प्रमाणात पडतो, परंतु त्या पुढे जाताना वाऱ्यांची बाष्पधारण क्षमता कमी होते। या खासी टेकड्यांच्या पुढे जाताना, पलीकडे जाताना वाऱ्यांची बाष्पधारण क्षमता कमी होते, त्यामुळेच चेरापुंजी आणि मौसिनराम पासून जवळच असलेल्या शिलाँग या ठिकाणी, इथे शिलाँग दिसते तुम्हाला, शिलाँग या ठिकाणी फक्त 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि इथे मात्र मौसिनराम, चेरापुंजी ही जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणं आहेत, पण तिथून काही किलोमीटर अंतरावर असणारं शिलाँग इथे 1,000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडताना दिसतो। हवामान पाठाचा स्वाध्याय पाहूयात। चूक की बरोबर ते लिहा, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। 1. ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो, बरोबर। 2. ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात,
चूक. ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी भिन्न ऋतू असतात. 3. भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. बरोबर. 4. ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. चूक. ब्राझील देशात आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. प्रश्न 3. भौगोलिक कारणे लिहा. अ. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. ब्राझील देशाला आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यापासून पाऊस मिळतो. दक्षिण अटलांटिक महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. परंतु उच्चभूमीच्या पलीकडे असलेल्या ईशान्य भागात या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. आ. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यामुळे नियमित बर्फवृष्टी होते. तसेच एखाद्या प्रदेशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे. ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असून उष्ण ते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान येथे आढळते. ब्राझीलचे वार्षिक सरासरी तापमान 18 अंश ते 28 अंश सेल्सिअस इतके असते. काही वेळेस ब्राझीलमध्ये दक्षिण ध्रुवीय वाऱ्यामुळे हिमवृष्टी होते, पण असे क्वचितच घडते. यावरून असे दिसते की ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. पुढील प्रश्न. भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागावर पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती निर्माण होते. हा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होऊन वर जाते. उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो. भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. पुढील प्रश्न. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे. ब्राझीलमध्ये विषुववृत्तीय उष्ण ते समशीतोष्ण प्रकारचे हवामान दिसून येते. विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याने या भागातील तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वारा ऊर्ध्व दिशेकडे वाहत असतो. किनारी भागात आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग देखील अतिशय क्षीण असतो, त्यामुळे येथे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. पुढील प्रश्न. मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. मॅनॉस शहराचे स्थान ब्राझीलच्या उत्तरेस विषुववृत्ताजवळ आहे. हे शहर विषुववृत्ताजवळ असल्याने या शहरात वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. या शहराच्या वार्षिक किमान व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही. या भागात वर्षभर अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. या शहरात वर्षभर उष्ण व दमट प्रकारचे हवामान दिसून येते. म्हणून मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. पुढील प्रश्न. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. भारताला नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. हे वारे भारताच्या दक्षिणेकडून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या रांगांमुळे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे फिरतात. हे वारे बंगालच्या उपसागरावरून परतत असताना त्यांची बाष्पधारणा पुन्हा वाढते. हे बाष्पयुक्त वारे जेव्हा बंगालच्या उपसागराकडून दक्षिण भारतामध्ये प्रवेश करतात तेव्हा तापमान व हवेच्या दाबातील फरक आणि पूर्व घाट यांचा अडथळा ही कारणे पूर्व किनारपट्टीवरील पर्जन्यवृष्टीस कारणीभूत ठरतात.
उदाहरणार्थ तामिळनाडू या ठिकाणी यावेळी पर्जन्य पडते, म्हणून ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. पुढील प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. भारताचा उत्तरेकडील भाग विषुववृत्तापासून दूर असल्याने भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते. उदाहरणार्थ, दक्षिणेकडील द्वीपकल्प प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 25 ते 30 सेल्सिअस असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 5 ते 10 सेल्सिअस असते. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानात घट होते. उदाहरणार्थ, दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 410 मिलीमीटर असते. याउलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 250 मिलीमीटर इतके असते. पुढील प्रश्न, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. मान्सून निर्मिती व हवामान या दोन्ही घटकांवर हिंदी महासागर व हिमालयाचा मोठा प्रभाव पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यापासून बचाव होतो. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या रांगांद्वारे अडवले जातात. नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. यावरून भारताचे हवामान मान्सून प्रकारचे असण्यामागे हिंदी महासागर व हिमालय असल्याने त्यांचे महत्त्व हवामानाच्या दृष्टीने अधिक आहे. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्याने ब्राझीलच्या हवामानाची विविधता आढळून येते. ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने तापमान अधिक आढळते. याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने तापमान कमी आढळते. ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी 25 ते 28 सेल्सिअस तापमान आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान असते. ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्जन्य पडते. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते. अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. भारत व ब्राझील हे दोन्ही देश उष्णकटिबंधीय असले तरी भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे. ब्राझीलचे हवामान विषुववृत्तीय उष्ण ते समशीतोष्ण प्रकारचे आहे. भारताच्या मध्यातून जाणाऱ्या कर्कवृत्ताच्या जवळील भागात लंबरूप सूर्यकिरणांमुळे वर्षभर तापमान अधिक असते. ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील ॲमेझॉन खोऱ्यात तापमान जास्त असते. भारताला नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस मिळतो व बहुतेक पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा असतो. ब्राझील देशाला आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचा पाऊस मिळतो. तसेच ॲमेझॉनच्या खोऱ्यात दररोज अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. भारतामध्ये उष्णकटिबंधीय वादळे पाहावयास मिळतात, तर ब्राझीलमध्ये या प्रकारची वादळे फारच क्वचित आढळतात.